फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. 1 करोड 1 करोड 1 करोड 1 करोड दर्शकांचे धन्यवाद. 1 करोड दर्शकांचे धन्यवाद. 1 करोड दर्शकाचे धन्यवाद. चर्चा तर होणारच. लोकसभा निवडणुकीचा प्रचार दुसऱ्या टप्प्यामध्ये असून आता या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातल्या दुसऱ्या फेसमधलं निवडणूक आता 18 एप्रिल रोजी आहे. त्यासाठीची सुरुवात आता सुरू झालेली आहे. या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोकराव चव्हाण यांनी आता त्यांच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडण्याचं ठरवलेलं आहे. मरळ या ठिकाणचं हे महादेव मंदिर आहे. या ठिकाणी मागच्या प्रत्येक निवडणुकीला ते या ठिकाणी येऊन इथं त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडत असतात आणि प्रचाराची सुरुवात करत असतात. आपण पाहू शकता या ठिकाणी आता नारळ फोडण्याची वेळ झालेली आहे. तसं या ठिकाणी काँग्रेस पक्षातील सर्व नेते कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. राष्ट्रीय काँग्रेसतर्फे अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आत्ताच प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. मरळ या ठिकाणी महादेव मंदिरात आपण त्यांच्याशी विचारूया आणि पुढली रूपरेषा ऐकूया. लढाई सुरू झालेली आहे. रणांगणावर आम्ही उतरलेलो आहोत. काँग्रेस पक्षाने मला आज जिम्मेदारी सोपवली. नांदेड लोकसभा मतदारसंघातला मी विद्यमान खासदार आहे, त्यामुळे ही जिम्मेदारी त्यांनी पक्षाध्यक्षांनी माझ्यावर सोपवलेली आहे आणि उद्या निवडणुकीचं नामांकनपत्र मी भरणार आहे. त्यामुळे आज या ठिकाणी नेहमी परंपरेप्रमाणे मरळकचा येऊन तिथे शंकर मंदिरामध्ये दर्शन घेणं आणि नारळ फोडण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. उद्या भरायच्या देवाचा आशीर्वाद घेऊन उद्यापासून कामाला लागणार. असं ऐकण्यात आलं की या ठिकाणी जो नारळ फोडला जातो त्यानंतर मला यश नक्कीच आहे. नक्कीच आहे. आजवरचा अनुभव जर पाहिला तर हिरमेश्वरांनी मला नेहमी आशीर्वाद दिलेला आहे. या ठिकाणच्या लोकांचं सहकार्य आहे आणि त्यामुळे हा नेहमीचा आमची प्रथा परंपरा ती कायम राहिली. आताच आपण ऐकलेलं आहे की हे नेहमी परंपरेनुसार हे या ठिकाणी येत असतात, या ठिकाणी नारळ फोडत असतात आणि येत्या या ठिकाणी जो नारळ फोडतात त्यानंतर त्यांचं यश हे अपेक्षितच आहे असं आत्ताच आपल्याला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितलेलं आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सर्व इथे आलेले आहेत. तसंच त्यांचे मित्रपक्षाचे जे काही मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षाचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आहेत. सम्यक न्यूजसाठी मी विजय निलंगेकर, जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.